लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी श्री आनंद आखाड्याची जोरदार तयारी. भगवान नृसिंह सेवा संस्था ट्रस्ट संचालित गुरुमाऊली आश्रम, वाढोली फाटा, अंजनेरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर रोड येथे गेल्या 15 वर्षांपासून आयुर्वेदिक उपचारांद्वारे समाजसेवेचे कार्य अविरत सुरू असून निरोगी जीवनासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ध्यान यांना दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन तपोनिधी श्री आनंद आखाड्याचे उत्तराधिकारी श्री महंत राहुलनंदजी सरस्वती महाराज यांनी केलं. महंत राहुलनंदजी सरस्वती महाराजांनी म्हटलंय की गुरुमाऊली आश्रमातील आयुर्वेदिक सेवेचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडून लाभलेला आहे. ब्रह्मलीन स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज यांनी सुरू केलेली ही सेवा आजही त्याच समर्पणाने पुढे नेली जात आहे. आश्रमात अनेक वर्षांपासून विविध आयुर्वेदिक उपचारांद्वारे रुग्णांची सेवा केली जात असून समाजहित हेच या कार्यामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना पौष्टिक संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत आधुनिक धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केलं आहे. नियमित व्यायाम, योग, मेडिटेशन यामुळे शरीराचे तसेच मनाचे आरोग्य उत्तम राहते. निरोगी शहर हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा श्री आनंद आखाडा महत्त्वपूर्ण आणि सक्रिय भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच भगवान नृसिंह सेवा संस्था ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक आणि जनकल्याणाचे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात आश्रमाने गरजू नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली असल्याचं त्यांनी नमूद केलंय. आयुर्वेद, अध्यात्म आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम असलेल्या गुरुमाऊली आश्रमाच्या माध्यमातून भविष्यातही आरोग्य, जनजागृती, सेवा आणि लोककल्याणाचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचं महंत राहुलनंदजी सरस्वती महाराज यांनी यावेळेस म्हटलं आहे. नमस्कार, ओम नमो नारायण. आपल्या ह्या गुरुमाऊली आश्रममध्ये गेल्या 12-15 वर्षापासून इथे आयुर्वेदिक उपचार केले जातात. जसे परमपूज्य माधवानंद सरस्वती महाराज होते, ते आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर होते आणि त्यांना आयुर्वेदाचार्य पदवी होती. ह्या आश्रममध्ये हा वारसा चालत राहिलेला आमच्या आजोबांपासून, वडिलांपासून आणि माझ्यापर्यंत. म्हणजे आमच्या महाराजांची 3 वर्षापूर्वी समाधी लागली आणि मग त्या आमच्या आखाड्याचा प्रोटोकॉल आहे की तो वारसा चालवता आला पाहिजे पुढे. तशा पद्धतीने मी तो आयुर्वेदाचा वारसा थोडा पुढे चालवतोय. गुडघेदुखी असेल किंवा सांधेदुखी यासाठी रुग्णांना कुठल्या आयुर्वेदिक उपचारांद्वारे आपण बरे? आता होतं असं, गुडघ्यांचे जे विकार आहे आता सध्या खूप जास्त प्रमाणात वाढायला लागलेत. आता याचं कारण असं आहे, जे जंक फूड्स आहेत, म्हणजे जे आपण पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे तो आपण खात नाही, आणि जो नाही खायला पाहिजे. आता चायनीज हा पदार्थ इतका खतरनाक आहे की त्याच्यामध्ये अजिनोमोटो असतो, त्याच्यामुळे हाडांची झीज व्हायला लागते, शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी व्हायला लागते आणि त्याची हाडांची झीज व्हायला लागते. आता माझ्याकडे काय असे वयस्कर लोक येतात की खूप गुडघ्यांचा त्रास असतो आणि मग ते महाराज आम्हाला खूप गुडघे दुखतात, खूप त्रास होतो मला. तर आपण त्याच्यासाठी त्यांना एक औषधं देतो, ते खूप नॅचरल असतात, त्याचे कुठले साईड इफेक्ट नसतात. आणि दुसरी गोष्ट, आपण काय करतो, आयुर्वेदाच्या हिशोबाने त्यांना लेप लावतो, जेणेकरून त्यांच्या वेदना कशा थांबतील. कारण आता ऑपरेशन हा एक पर्याय नाहीये. जर आपण असा विचार केला तर समजा आयुर्वेद कालही होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. पूर्वी नव्हता का गुडघ्याचा आजार? होता, पण ते पूर्वी बरे व्हायचे आयुर्वेदाच्या पद्धतीने. पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना उपचारासोबत पुनर्वसनाची कोणती आपण सुविधा या ठिकाणी? आता याच्यामध्ये अशी गोष्ट आहे, माझ्या आश्रमामध्ये म्हणजे जागा छोटी असल्यामुळे मी कुठली व्यवस्था त्यांना नाही देऊ शकत. पण आता होतं काय, आता हा आपलं सत्संग हॉल आहे, मग समजा माझ्याकडे जर कुणी येणार असेल लांबून माणूस, तर तो राहतो रात्रभर आणि सकाळी बिचारा जातो. तर आपण पॅरालिसिस साठी कारण पॅरालिसिस हा ब्रेनचा आजार आहे, जेव्हा माणसाला ब्रेनचा स्ट्रोक येतो तेव्हा त्याला एक साईड पॅरालाइज होते.
तर आपण त्याला काय करतो, आपण त्याला औषधं देतो, त्याला मसाज करायला सांगतो. कारण काय होतं, त्या ज्या स्नायू असतात, ज्या ब्लड सर्क्युलेशन वाहिन्या असतात, त्या प्रॉपर ब्लड सर्क्युलेट नाही करत, म्हणून त्यांना ते कमजोर होऊन जातो. तर आपण त्यांना काही पथ्य सांगतो, कारण आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ या 3 प्रकारच्याच नाड्या असतात. चौथी काही नाडी नसते. मग आपण नाडी परीक्षण करताना त्याला काय देऊ शकतो? अनेक रुग्ण ऑपरेशन टाळू इच्छितात. अशा रुग्णांसाठी आपण उपचाराचा दृष्टिकोन नेमका कसा असतो? आता होतं काय, जर समजा एखादा पेशंट आहे, त्याला समजा किडनी स्टोन झालेला आहे. आता किडनी स्टोन कसा हा क्षारांपासून बनणारा हा एक क्रिया आहे. ऑपरेशन करायचं आहे, तर त्याला जवळजवळ तो महिनाभर 2 महिन्याभर त्याला बेड रेस्ट करायला लागतो. आपण सर्व एक साधं औषध जर दिलं तर त्याला एक 15 ते महिन्याभरामध्ये त्याचे स्टोन निघून जातात. म्हणजे ऑपरेशन टळतं त्याचं. आयुर्वेदिक उपचाराबरोबरच आहार, विहार आणि व्यायामाचे किती महत्व आहे महाराज? आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे. आता तुम्ही जर मला बघत असाल तर आम्ही साधना करतो, व्यायाम करतो, त्याच्यानंतर मेडिटेशन करतो. कारण शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आज आपण काय करतो, आपण याला महत्व देतो, शरीराला महत्व देत नाही. आता याच्या जर एक गोष्ट बघितली, आपण गाडी घेतो आणि गाडीची आपल्याला माहिती की 10,000 किलोमीटर सर्व्हिसिंग आहे, पण आपण आपल्या शरीराची सर्व्हिसिंग कधीच करत नाही. तर हा एक प्रकार आहे, समजा व्यायाम आहे. जर तो प्रॉपर केला, व्यवस्थित जर केला, तो त्या शरीरासाठी व्यवस्थित असतो. आणि आहार म्हणजे असंच आहे. आता जर आपल्या शरीरामध्ये जर गॅसेसचं प्रमाण वाढलं तर माणसाला अपचन होतं, म्हणजे डायजेस्ट करत नाही. आणि आजाराचं मूळ कारण तेच आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे कोणते आजार सर्वाधिक वाढताना दिसत आहे? आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये जर सर्वात आपण विचार केला तर माणसाचा ट्रेस खूप वाढलाय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाला छोटासा आजार सुद्धा भयंकर वाटायला लागतो. आता आपण पूर्वी जर विचार करा, कोविडच्या आधी जर विचार केला तर माणूस थोडासा व्यवस्थित होता. पण कोविड नंतर माणसामध्ये अशा काही गोष्टी घडून गेल्यात का त्या नाही घडायला पाहिजे, तर तो माणूस कणकवत होत चाललाय. तर त्यांनी जर समजा आहाराकडे जर व्यवस्थित विचार केला, चांगला आहार घेतला, तर तो निरोगी जगू शकतो. महाराज, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक याचा समन्वय कसा बघता? आता होतं काय, पूर्वीचे जे वैद्य होते त्यांचं शिक्षण जरी कमी होतं पण त्यांना गोष्टीची माहिती होती. आमच्या आयुर्वेदामध्ये ते काही फार असे वेगळं काही करत नव्हते. म्हणजे एखाद्या खेड्या गावामध्ये 4 वैद्य असायचे, तर तो एक समजा गुडघ्यावरती करतो, तो एक डोक्यावरती करायचं. डोकं कशामुळे दुखतंय, हा बाबा त्याला समजा काही त्रास होते म्हणून तो डोकं दुखतंय. अशा पद्धतीने तो वैद्य काम करायचा. आणि आजचा जो आयुर्वेदात जो काम अभ्यास करतो, समजा मी आहे, तर मी काय करतो की माझ्या वडिलांनी कशा पद्धतीने पेशंटवरती ट्रीट केलं तर मला कसं करता येईल. आपण आखाड्याचे देखील संलग्न आहात. हो. कोणते धार्मिक आणि सामाजिक सेवा आपण देतात? आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते, आमच्या आखाड्याचा एक प्रोटोकॉल असा आहे की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांचा एक प्रोटोकॉल ठरलेला असतो. म्हणजे त्याची ध्यान धारणा, हवन, यज्ञ हे प्रक्रिया रोज चालू असते. आता होतं काय, आगामी कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्यामध्ये आपण जर तुम्ही बघत असाल तर काम चांगल्या पातळीवरती आणि युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रशासनही काम करते. त्याच्यात असं काही वेगळं नाही. फक्त एवढंच आहे की ते काम आधी व्हायला पाहिजे होतं. जे आता होतंय त्याला आपण जर चांगला वेळ दिला असता, 1-2-3 वर्षांचा, तर आपण ते काम चांगलं करू शकत होतो. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या आखाड्याचे काय नियोजन असणार आहे महाराज? आमच्या आखाड्यात पहिली गोष्ट, अनुचित प्रकार घडू नये. कारण होतं, मागच्या कुंभमध्ये काही गोष्टी अशा चुकीच्या घडल्या की ते आता घडू नये. त्यासाठी आम्ही काहीतरी योजना केलेली आहे, ते तुमच्या समोर आम्ही नक्कीच ठेवणार आहे. त्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन पण आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे. भाविकांसाठी कोणत्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार? भाविकांसाठी ह्या वेळेला चेंगराचेंगरी सारखे प्रकार होणार नाही, जे मागच्या कुंभामध्ये झालेत. जे गोष्टी मागच्या कुंभामध्ये घडल्या त्या गोष्टी वारंवार घडू नये याच्यासाठी आपण काळजी घेऊया. कुंभमेळ्यात आरोग्य, आयुर्वेद, जनजागृतीच्या काही दृष्टिकोनातून काही उपक्रम राबवणार आहात? आता होतं काय, ऑलरेडी आम्ही उपक्रम राबवतोच आहे. आता जर तुम्ही बघाल तर माझ्या संस्थेच्या मार्फत आता कोविडमध्ये मी बऱ्याच असे काही लोक आहेत की मी त्या लोकांच्या तिथे जाऊन त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांना कशा पद्धतीने आपण औषधं देऊ शकतो, आपण आजही करतोय. आमच्या आकडे आजही काम करताच आहे, आजही करणार आहे, उद्या करणार. आणि कारण ते धर्माचं काम आहे, ते माझं एकट्याचं काम नाहीये. धर्माचं काम जर असेल तर तिथे आम्ही 100% उभे राहणार. जाता जाता भाविकांना, नागरिकांना काय संदेश द्या? मी सर्वांना एकच सांगू शकतो, शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण मी आयुर्वेदावरती अभ्यास करतो, त्यामुळे मी ही गोष्ट तर नक्की सांगू शकतो. पण एक गोष्ट ही पण सांगू शकतो, धर्मासाठी जर तुम्ही उभे राहिला तर धर्म तुमच्यासाठी नक्कीच उभा राहील.
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.